आपणा सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप सुरू केला होता. आपण प्रिंट स्टेटमेंट पाहिला होता. आपण Pythonचा पहिला कोड आपण टाइप केला होता. तर आता या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स पाहणार आहोत. हे Pythonमध्ये काय आहेत? कोणते-कोणते डेटा टाइप्स आहेत? त्याचा कशाप्रकारे वापर करायचा आहे? व्हेरिएबल म्हणजे काय असतात? या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर चला चलूया आपल्या व्ही-एस कोडमध्ये. ठीक आहे. आता आत्तापर्यंत आपण काय करत होतो? आतापर्यंत आपण अशा पद्धतीने प्रिंट स्टेटमेंटचा वापर करत होतो आणि यामध्ये जर आपल्याला अल्फाबेट म्हणजे ए-बी-सी-डी एखादा वर्ड असेल, एखादा शब्द असेल, जर आपल्याला ते टाइप करायचं असेल, तर आपण डबल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करत होतो. ठीक आहे. डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही जे काही टाइप कराल, इव्हन इव्हन तुम्ही जर का डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये हेच प्रिंट स्टेटमेंट ॲज इट इज टाइप केला, तरी ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे. तुम्ही पाहू शकता मी टाइप केलेलं आहे. आता मी इथे रन करते. तर तुम्ही पाहू शकता इथे प्रिंट हे ॲज इट इज प्रिंट झालंय. बरोबर. आता हे प्रिंट जे आहे ते एक कीवर्ड आहे, एक रूल आहे. पायथननी त्याला डिफाईन केलेलं आहे ऑलरेडी. बरोबर. पायथनने त्याला ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. आता हे जर का प्रिंट जर का मी इथे बाहेर टाइप करेल, तर त्याचं काहीतरी फंक्शनॅलिटी चेंज होणार आहे. बरोबर. पण ते जर का मी डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये टाइप केलं, तर आपण पाहू शकता ते ॲज इट इज प्रिंट होतंय. मग ह्या प्रकारे मी डबल इन्व्हर्टेड कोमा, सिंगल इन्व्हर्टेड कोमा किंवा ट्रिपल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करून काहीही प्रिंट करू शकतो. काहीहीचा अर्थ त्यामध्ये मी जे काही टाइप करेल ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे. बरोबर? ठीक आहे. तर हे आपण पाहिलं होतं. आता यामध्येच एक छोटासा नवीन आपण शिकणार आहोत. ते म्हणजे आता हे पहा. आता आता ज्यावेळेस मी प्रिंट स्टेटमेंटचा वापर करतो, ठीक आहे. आता लेट्स सपोज मला काय करायचं आहे, अ, आपण ही स्क्रीन क्लिक करूया आधी. ओके. आता लेट्स सपोज मला काय करायचं आहे, आता आपण पाहतो काही सेंटेन्स असे असतात आपल्या बुकमध्ये असेल किंवा न्यूजपेपरमध्ये असेल किंवा कुठेतरी आपण काही सेंटेन्स असे पाहतो, की ज्यावेळेस काही एक सेंटेन्स असतो, एक वाक्य असतं आणि त्या सेंटेन्समध्ये एक असा शब्द असतो, जो ठराविक असतो किंवा ठळक असतो आणि तो शब्द किंवा इम्पोर्टंट असतो, मेन असतो. तर तो शब्द दाखवण्यासाठी आपण काय करतो, आपण त्या शब्दाला एक सिंगल इन्व्हर्टेड कोमा किंवा डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये आपण टाइप करतो. जेणेकरून ते उठून दिसावं, ठळक दिसावं. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल टाइप करून दाखवतो. किंवा एखाद्या व्यक्तीने बोललेले जर काही वर्ड्स असतील, तर ते देखील आपण ह्याच्यामध्ये दाखवतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल राम सेड ओके. राम सेड, "आय विल गो देअर." ओके. तर राम म्हणाला, "मी तिकडे जाणार आहे किंवा जाईल." तर त्यासाठी मग आता हे जे सेंटेन्स आहे, "आय विल गो देअर." हे जे सेंटेन्स आहे, ते सेंटेन्स कशामध्ये आहे? हे हे रामनी म्हटलेले आहे. तर हे आपण मुख्य अक्षराने दाखवतो, सिंगल इन्व्हर्टेड कोमा किंवा डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये दाखवतो. आता मला काय करायचं आहे? मला हे सेंटेन्स ॲज इट इज प्रिंट करायचं आहे. हे सेंटेन्स ॲज इट इज प्रिंट करायचं आहे. मग त्यासाठी मी काय करेल? आपल्याला माहिती आहे, जर मला प्रिंट करायचं असेल, तर मी काय करणार? प्रिंट स्टेटमेंटचा वापर करेल. प्रिंट स्टेटमेंट त्यानंतर मग इथे मी टाइप करेल. मग आता मला माहिती आहे, जर मला काही प्रिंट करायचं असेल, तर मला डबल इन्व्हर्टेड कोमा, सिंगल इन्व्हर्टेड कोमा किंवा ट्रिपल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करावा लागतो. तर मग मी काय करेल इथे डबल इन्व्हर्टेड कोमाचा यूज करेल आणि इथे टाइप करेल राम, त्यानंतर इथे सेड आणि इथे मी टाइप करेल. आता इथे मी पाहू शकतो, आता मला काय करायचं, मला हे ह्याचा वापर करायचा आहे. हे जे आय विल गो देअर हे जे सेंटेन्स आहे ते मला डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये टाइप करायचं आहे. तर आता मी इथे डबल इन्व्हर्टेड कोमा स्टार्ट केला. ठीक आहे. आता मी इथे पाहू शकतो मी डबल इन्व्हर्टेड कोमा इथे स्टार्ट केला आहे. ठीक आहे. मग इथे मी टाइप करेल आय विल गो देअर. हे मी सेंटेन्स टाइप केलं आणि डबल इन्व्हर्टेड कोमा इथे प्रिंट केला. म्हणजे हा जो सेंटेन्स आहे ते मी डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये टाइप केला. पण आता आता हे सेंटेन्स मी काढून टाकतो. ठीक आहे. कारण की याचा काही अर्थ नाहीये. हे Pythonने डिफाईन केलेलं नाहीये. हे Pythonच्या रूल्सच्या बाहेर आहे. त्यामुळे त्याला एरर दाखवतंय पहा. ह्याला एरर दाखवतंय. जर तुम्हाला काही टाइप करायचं असेल, तर तुम्ही प्रिंट स्टेटमेंटचा वापर करायचा आणि प्रिंटच्या आतमध्ये तुम्हाला ते टाइप करायचंय. आणि त्यासाठी पण काही रूल्स आहेत, जे रूल्स आपण आता पाहिलेले आहेत. डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये आणि अजून पण काही आहे ते आपण आता पाहतोय. ओके. तर आता हे पहा. आता मी प्रिंट स्टेटमेंटचा वापर केला. प्रिंट स्टेटमेंटच्या आतमध्ये मी सेंटेन्स ते ॲज इट इज टाइप केलेलं आहे. ओके. पण तरीही तुम्ही जर का पाहाल, तर इथे फर्स्ट ब्रॅकेटला एक छोटीशी रेड लाईन आहे. काहीतरी एरर येतंय. ओके. याचा अर्थ काय आहे? काहीतरी एरर आहे. आपण जर का त्याच्यावर कर्सर गेलात, तर इथे येईल की द ब्रॅकेट वॉज नॉट क्लोज्ड. ओके. आता हा क्लोज नाहीये, पण मी तर इथे क्लोज केलेला आहे. आता हे मी तुम्हाला क्लिअरली स्टेटमेंट समजून सांगतो.
तर इथे पहा, इथे मी हा डबल इन्व्हर्टेड कोमा इथे स्टार्ट केलेला आहे आणि तो मी इथे क्लोज झालाय. Pythonच्या दृष्टिकोनातून तो इथे क्लोज झालाय. आपल्या दृष्टिकोनातून हा इथे स्टार्ट झालेला आहे आणि इथे क्लोज झालाय आणि हा इथे स्टार्ट झालाय आणि इथे क्लोज झालाय. बट Pythonच्या दृष्टिकोनातून तो इथे क्लोज झालेला आहे. ओके. आणि इथे क्लोज झाल्यानंतर हे जे सेंटेन्स आहे का, हे सेंटेन्स कोणत्या कोटमध्ये आहेच नाही. कारण की हा हा जो कोट ओपन झालाय, हा डबल इन्व्हर्टेड कोमा हा इथे ओपन झालेला आहे आणि इथे क्लोज झालाय. याचा अर्थ हे जे स्ट्रिंग आहे, हे कोणत्याच डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये नाहीये Pythonच्या दृष्टिकोनातून. पण आपण तर काय म्हणलंय, जर कोणताही स्ट्रिंग, कोणताही अल्फाबेट आपल्याला जर टाइप करायचा असेल, प्रिंट करायचा असेल, तर आपण काय करणार आहोत? डबल इन्व्हर्टेड कोमा, सिंगल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करणार आहोत. मग हे सेंटेन्स बरोबर आहे का? अगदीच नाही. मग आता हे तर आपल्याला पाहिजे. मग त्यासाठी काय करणार, ज्यावेळेस आपण आपल्या स्ट्रिंगच्या आतमध्ये डबल इन्व्हर्टेड कोमा किंवा सिंगल इन्व्हर्टेड कोमा जर वापर करायचा असेल, तर आपण स्ट्रिंगच्या बाहेर त्याच्या अपोझिट साइन वापरणार आहोत. याचा अर्थ काय, की आता मला आतमध्ये डबल इन्व्हर्टेड कोमा वापरायचा आहे. तर मग मी काय करेल, मी त्याच्या बाहेर सिंगल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करेल इथे. जेणेकरून हे सेंटेन्स माझं बरोबर होईल. ओके. आता जर का मी ह्याला रन केलं, तर मला एरर येणार नाहीये. ओके. आता आपण पाहू शकता, हे सेंटेन्स ॲज इट इज प्रिंट झालेलं आहे विथ डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये इथे पाहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता. एक सेंटेन्स मी क्लिअरली म्हटलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, की ज्यावेळेस आपल्याला डबल इन्व्हर्टेड कोमा आतमध्ये वापरायचा असेल, तर बाहेर आपल्याला सिंगल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करावा लागेल आणि त्याच्याच व्हाईस वर्सा म्हणजे त्याच्याच अपोझिट, जर आपल्याला सिंगल इन्व्हर्टेड कोमा आतमध्ये वापरायचा असेल, तर डबल इन्व्हर्टेड कोमा आपल्याला बाहेर वापरावा लागेल. आणि अजून एक स्टेटमेंट असं आहे, की ज्यावेळेस आपल्याला दोन्ही साइन म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कोमा देखील वापरायचा आहे आणि डबल इन्व्हर्टेड कोमा देखील वापरायचा आहे. त्यावेळेस आपण बाहेर ट्रिपल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करणार आहोत. आता या तिघांचं मी एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता हे पहा, हेच प्रिंट स्टेटमेंट आहे. याला मी कॉपी करतो आणि आता मी काय सांगितलं, की जर मला आतमध्ये सिंगल इन्व्हर्टेड कोमा वापरायचा आहे. तर इथे जर का मी सिंगल इन्व्हर्टेड कोमा वापरला, तर सेम परत तेच एरर येईल. हा सिंगल इन्व्हर्टेड कोमा इथे ओपन झाला, इथे क्लोज झाला. हा इथे ओपन झाला आणि इथे क्लोज झाला. आय विल गो देअर हे तर कोणत्याही सिंगल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये नाहीये. बरोबर? मग त्यासाठी मग आपण काय करणार? बाहेर डबल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करणार. बाहेर आपण डबल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करणार. अशा पद्धतीने. ओके. मग आता हे जर मी सेव्ह केलं, तर परत हे पण रन करणार आहे. तर मी रन करेल, तर हे पण वर्क करेल. ठीक आहे? इथे पाहू शकता. ठीक आहे? आता थर्ड सेंटेन्स मी म्हटलं होतं, की जर तुम्हाला दोन्ही साइन म्हणजे मला आय विल गो देअर आणि हे दोन्ही साइन मला सिंगल इन्व्हर्टेड कोमा देखील आणि डबल इन्व्हर्टेड कोमा देखील हे दोन्हीही मला स्ट्रिंगच्या आतमध्ये पाहिजे. तर मग त्यासाठी मी काय करेल, मी इथे बाहेर ट्रिपल इन्व्हर्टेड कोमाचा वापर करेल. 1, 2, 3 हे 3 मी सुरुवात केली आणि इथे इथे सॉरी, इथे 1, 2, 3 इथे मी बंद केलं. आता तरी मी ट्रिपल इन्व्हर्टेड कोमात आहे, पण तरी इथे पाहू शकता तरी एरर येतंय. तर याचा अर्थ काय होतोय, की पायथॉन आहे ना, हे ट्रिपल इन्व्हर्टेड कोमाच्या ऐवजी ह्याला 4 इन्व्हर्टेड कोमाचा वापर केलेला असं दिसतोय. 4 इन्व्हर्टेड कोमा पायथॉनमध्ये अलाउड नाहीयेत. इथे पहा, इथे 1, 2, 3, 4 हे 4 असं दिसतंय, की हे 4 वापरलेले आहेत तुम्ही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल इथे 3 इन्व्हर्टेड कोमाच्या नंतर इथे थोडासा स्पेस द्या आणि इथे पण 3 इन्व्हर्टेड कोमाच्या इथे स्पेस सॉरी इथे स्पेस द्या. ओके. आता हे आता हे रन होईल. ओके. आता जर का मी रन करेल, तर हे ॲज इट इज प्रिंट होणार आहे. इथे पहा. इथे पाहू शकता तुम्ही. आता हे एक्स्ट्रा स्पेस आपण इथे एक्स्ट्रा स्पेस दिलाय ना, त्यामुळे हा एक्स्ट्रा स्पेस इथे येतोय. ओके. मग आता हे ॲज इट इज सेंटेन्स इथे प्रिंट झालेलं आहे. आतमध्ये डबल इन्व्हर्टेड कोमाचा पण वापर केला आणि सिंगल इन्व्हर्टेड कोमाचा पण देखील आपण वापर केलेला आहे. समजलं? ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही एक्सेप्ट कॅरेक्टर असतात. ते पण आपण पाहणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रिंगचा वापर करू शकता. ठीक आहे. स्ट्रिंगला डिफाईन करू शकता किंवा स्ट्रिंगचा वापर करू शकता. ओके. तर आता हे तर झालं प्रिंट स्टेटमेंटच्या व्यतिरिक्त. आता अ, आता आपण पाहणार आहोत व्हेरिएबल्स काय असतात. Pythonमध्ये व्हेरिएबल्स म्हणजे